बोलण्याशिवाय मी दुसरं काही करू शकत नाही. त्याच्यामुळे प्लीज मला बेअर करा. जास्त बोलणार नाही आहे कारण 2 मिनिटाचा टाईम सांगितला आहे. खरं म्हणजे आम्हाला शिक्षकांना अर्धा तासच्या शिवाय आम्ही कमी बोलू नाही शकत. असो तरी प्रयत्न करते कमी बोलण्याचा. आपल्या लाव वेळ लाव, नो प्रॉब्लेम. इथे खूप टीचर्स आहेत ते सपोर्ट करतील मला. आपल्या आयुष्यामध्ये खूप व्यक्ती येत असतात, बायका, पुरुष, लहान मुलं, अनेक लोक येतात ज्यांच्यामुळे आपलं आयुष्य समृद्ध होत जातं. म्हणजे आपण ते समृद्ध करायचं का नाही करायचं हे आपल्यावरती असतं. होत जातं आणि आपण ते करावं. आणि त्याच कसं असतं, चांगल्या घटना घडतात, वाईट घटना घडतात. चांगल्या घटना आणि वाईट घटनांचा अर्थ म्हणजे काय की आपण आपल्या अपेक्षेप्रमाणे घडल्या की त्या चांगल्या, आणि त्या चांगल्या घटना घडत असताना ज्या व्यक्ती असतात त्या चांगल्या व्यक्ती, आणि अपेक्षा नसताना किंवा अपेक्षे विरुद्ध जर एखादी घटना घडली की त्या वाईट घटना आणि त्यांच्याबरोबर जोडल्या गेलेल्या वाईट अशी आपण लेबलं लावतो. ते योग्य आहे की नाही मला माहिती नाही. मी पण अशी लावली, पण जसं जसं वय वाढत गेलं, वय उतरणीला लागलंय आता, तर नॅचरली डेफिनेटली माझे विचारही खूप बदलले. आता सुरुवात आपण कुठून करणार? सगळ्यात मुख्य म्हणजे आपल्या आयुष्यातली सगळ्यात आपल्यावरती प्रभाव टाकणारी मुख्य व्यक्ती म्हणजे आपली आई, जी आहे माझ्याबरोबर. आज हयात नाहीये पण ती माझ्या तनामनात आहे आणि माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत कायम राहील. जिनं मला निरोगी आयुष्य दिलं, जिच्यामुळे मी आज 65व्या वर्षी सुद्धा बऱ्याच प्रमाणामध्ये निरोगी आहे. त्याचबरोबर माझी 35 वर्षाची नोकरी जी झाली ती केवळ एका व्यक्तीमुळे नाही तर अनेक व्यक्ती त्याच्याशी जोडल्या गेल्या. पण एक मुख्य व्यक्ती म्हणजे माझे सासरे. त्यांनी मला एक गुरुमंत्र दिला, लीना शेवटपर्यंत नोकरी कर, काहीही झालं, कितीही त्रास सहन करावा लागला, विदाऊट पे घ्यायला लागला तरी नोकरी सोडू नकोस. कारण तुझी पेन्शनेबल जॉब आहे, रिटायर झाल्यानंतर कोणाच्याही पुढे तुला हात पसरावा लागणार नाही, तू तुझ्या ऐटीत आणि शानीत शेवटपर्यंत राहशील. आणि तो गुरुमंत्र मी जपला. पण त्या गुरुमंत्राला मला साथ मिळाली काही खूप इम्पॉर्टंट लोकांची. म्हणजे सगळ्यात मुख्य म्हणजे माझ्या शेजारी राहणाऱ्या माझ्या पाटील काकींची. त्यांनी सतत मी कामावरती गेल्यानंतर माझ्या मुलांवर आणि माझ्या घरावरती लक्ष ठेवलं. आणि इनफॅक्ट मी कधी कधी माझ्या आईला म्हणायची, आई तुझ्यापेक्षा पाटील काकी माझ्यावर जास्त माया करतात. आणि त्यांनी माझ्या मुलांवर आणि माझ्यावर खूप माया केली. आणि त्यांच्याबरोबरच अजून एक व्यक्ती जिनं मला माझ्या नोकरीच्यासाठी भरपूर साथ दिली ती म्हणजे वैशाली पिळगावकर. आज ती होती म्हणून मला माझा पाळणाघराचा प्रश्न सुटला, मला मोलकरीण ठेवावी लागली नाही, मला काही चिंता नव्हती. मी अगदी संध्याकाळी 5, 5:30, 6 वाजता आले तरी मला माहिती होतं माझी मुलं सेफ आहेत. तिचाही खूप मोलाचा वाटा आहे. आणि त्याच्या व्यतिरिक्त माझी अगदी सख्खी शेजारी माझी प्रिय मैत्रीण वीणा सैगल, तिचं आणि माझं खूप वेगळं इमोशनल लेवलचं बॉन्डिंग आहे. खूप आमचं इमोशनल बॉन्डिंग आहे. आज तिच्याही मुलांना माहिती आहे की माझं तिच्या आयुष्यात काय स्थान आहे आणि माझ्याही मुलांना माहिती आहे तिचं माझ्या आयुष्यात काय स्थान आहे. आज आम्हाला दोघींना इतका अधिकार आहे की आम्ही एकमेकांच्या मुलांना 2 कानफडात मारून 2 गोष्टी बोलू शकतो तरी त्यांना काही त्याचा प्रॉब्लेम नाही आहे. इनफॅक्ट त्यांच्याबरोबर माझी सूनही त्यांच्यामध्ये ॲड झाली आणि तिची सूनही त्याच्यात ॲड झालेली आणि जावई सुद्धा. अजून माझा जावई यायचा आहे, बघू कधी ते कधी तो ॲड होईल की नाही माहिती नाही. त्याच्यानंतर मी म्हणेन की जाता येता 2 अजून इम्पॉर्टंट व्यक्ती म्हणजे त्याही खूप इम्पॉर्टंट आहेत माझ्यासाठी. एक म्हणजे गीता वालावलकर आणि दुसरी विमल परुळेकर. या दोघींनी मला नोकरी आणि घर ह्यांचा कसा चांगला संबंध ठेवायचा आणि कसं त्यांचं सांगडं घालायचं हे शिकवलं. त्यांच्याकडून खूप शिकले मी. आणि अर्थात अजूनही आहेत माझ्या आयुष्यामध्ये, आहेत अजूनही दोघीजणी. त्यांची ट्युशन अजून संपलेली नाही आहे. एक त्या म्हणजे शेरे काकू आणि दानवे काकू, त्यांची ट्युशन अजूनही चालू आहे. त्यामुळे त्यांच्याकडूनही मी खूप शिकते आणि शिकत राहीन. ह्याच्याशिवाय खूप इम्पॉर्टंट म्हणजे मी जेव्हा रिटायर झाल्यानंतर आपला एक मोठा प्रश्न, तर सगळ्या ॲक्टिव्हिटीज आपल्या बंद होतात आणि आपण एक वेगळ्या नेगेटिव्ह फॅक्टरमध्ये जातो. त्यावेळेला 2 मुली माझ्या म्हणजे 1-2 आय विल कॉल देम एंजल्स. या 2 एंजल्स म्हणजे एक तर माझी मुलगी निकिता आणि दुसरी माझी सून ध्वनी. या दोघींनी माझं रिटायरमेंटचं आयुष्य पूर्णपणे बदलून टाकलं. इतकं बदललं की आज जी मी तुम्हाला हसरी
आणि छान दिसते, छान म्हणजे मी म्हणते छान, तर ती त्यांच्यामुळे आहे. निकिताने मला सांगितलं, मी जेव्हा कॅनडाला गेले तेव्हा माझ्याकडे खूप निगेटिव्हिटी, माझी आई जस्ट गेली होती, माझी मुलं लांब गेली कॅनडाला, लॉकडाऊन चालू होता. त्यावेळेला मी जेव्हा कॅनडात गेले 2022मध्ये, तेव्हा मला खूप मी त्या मुलांकडनं शिकले. आपल्याला एन्जॉय करायचं असेल तर चिअर्स हे म्हणता आलंच पाहिजे. आणि चिअर्स हे ह्यानी नाही म्हणायचं, काय सॉफ्ट ड्रिंकने चिअर्स म्हणण्यात काही मजा नाही आहे. त्याच्यामुळे मी त्यांच्याकडनं इतकं शिकत गेले की आज मी माझ्या मुलांच्या बरोबर अगदी सगळं वोडका, जीन, वाईन, सगळं अगदी शॅम्पेनपर्यंत सगळं टेस्ट केलं त्यांच्या स्टार्टर्स बरोबर. इनफॅक्ट पोर्क आणि बीफही टेस्ट केलं आणि एन्जॉय केलं. त्यामुळे मला आज आउटडेटेड वाटत नाही त्यांच्याबरोबर जाताना. ॲट द सेम टाईम माझ्या मुलींनी मला खूप एक छान कानमंत्र दिला, आई खूप केलंस तू, आता तू रिटायर झाली आहे, तुझ्याकडे पैसे आहेत, पेन्शन आहे, कोणाकडे हात पसरायचा नाही, जस्ट चिल, चेंज युअर फोकस फ्रॉम अदर्स टू सेल्फ. सोड ते ट्रेडिशन्स काय आहेत ते खूप जपलेस, काय फरक पडत नाही. आणि कोणी बघितलंय स्वर्ग आणि नरक, काही नाही, असं काही नसतं. तुला वाटलं ऑर्डर कर, सगळं मस्त एन्जॉय कर. आणि खरंच मी तिच्या, आणि मी पण ही चेंज असं सडनली होऊ शकत नाही ना, आपण काय पाण्यातनं बाहेर आलो आणि स्वच्छ झालो असं होत नाही, त्याला वेळ लागतो, हळूहळू लागतो वेळ. आणि हळूहळू तो घडत गेला. आणि आजच्या तारखेला मी असं विचार केला, बाहेरून कुठून फिरून आले, ग कंटाळा आला, तर काय करू किचनमध्ये जाऊन, ब्लिंकिट, स्विगी, झोमॅटो सगळं शिकले, जीपे करायला शिकले. त्याच्यामुळे मला असं टेन्शन येत नाही, का आहे ना आपला झोमॅटो, स्विगी, सगळं मागवायचं, खायचं. आणि मग असं एकदा असाच विचार करत होते की अरे आपल्याला आज ना मलाही मेथी खायचं, फार हे आलंय, हुक्की आले, आता काय करू, कशी आता म्हणजे मेथी आणा, निवडा, वाटाणे सोला, आता त्याचं करा, फेटा. निकिता ऐक, काय कशाला असं करते, का ऑर्डर कर ना स्विगीवरून. दॅट इज नाईस. सो आय ॲग्री नाव की हे असं सगळं करत बसण्यापेक्षा आपलं खरंच आपण किती आयुष्य किचनमध्ये घालवतो. आणि हे आहे का योग्य काय योग्य माहिती नाही मला, पण आता सध्या मी स्विगी, झोमॅटो हे सगळं मस्त एन्जॉय करते. लिशियस सगळे वेगवेगळे ॲप्स डाउनलोड केलेले आहेत. तिला विचारते, ती सांगते, मला करते. आणि मस्त छान दोन्ही माझ्या मुलींनी मला सांगितलं, आई यू हॅव टू बिगिन विथ टॅटू. आणि खरंच मी टॅटू काढून घेतला माझ्या हातावरती. 4-5 तास बसले तिकडे आणि 7,000 खर्च केले. आणि मी म्हटलं काय माझे 7,000 गेले, सो व्हॉट, यू हॅव डन इट फॉर युअर सेल्फ. मग त्या मुलींनी मला सांगितलं, आई स्वतःवरती खर्च कर, आमच्यासाठी खूप केलंस आणि आम्ही करू आमचं. लिव्ह फॉर युअर सेल्फ, चेंज युअर फोकस फ्रॉम अदर्स टू सेल्फ. स्वतःसाठी जग, स्वतः एन्जॉय कर. लोक गेली तेल लावत, काय कोण फरक पडत नाही. तुला आनंद वाटला तू कर, तुला 1 पीस घालायचा घाल, तुला नाही घालायचं नको घालू, लोकांच्या रिलेशन ठेवायचे ठेव, काय बॉदर करू नकोस, तुझ्या स्वतःसाठी जग. आणि मी ते जेव्हा सुरुवात केली तर खरंच मला आज सांगायचं गर्वाने मी सांगू शकते की खरोखर खूप आनंद आहे मला की मी आज सगळ्या लेवलच्या मुलांमध्ये, छोट्या मुलांमध्ये, आज तर कॉलनीमधली छोटी छोटी पोरं आजी म्हणतात, म्हणजे मी आजीच झालेली, एवढी नातवंड आहेत माझी. सगळे हात पुढे केला की झेप मारून माझ्याकडे येतात, खेळतात, गप्पा मारतात. मुलं आहे ती काकू, ते मला एका आपल्याच कॉलनीतल्या एका मुलाने सांगितलं, अगं तू आधी कॉलनीची काकू होतीस, आता तू कॉलनीची आजी झालीस. त्यातही मला आनंद आहे. त्यामुळे मी नक्कीच असं म्हणेन की आज माझं आयुष्य समृद्ध झालं आहे. रिटायरमेंटच्या नंतर, आधी होतं पण त्या रिटायरमेंटच्या नंतर अजून बहरलं, अजून समृद्ध झालं, आणखीन हसरं झालं, आनंदी झालं. आणि त्याच्यामुळे ते बऱ्याच प्रमाणात निरोगी झालं. निकिताने मला नेहमी सांगितलं, आई जस्ट चिल, डोंट वरी, जस्ट चिल. आता मी तुम्हा सगळ्यांना सांगेन, सगळ्यांनी हा कानमंत्र घ्या आणि जस्ट चिल, एन्जॉय या लाईफ. आणि मस्त एन्जॉय करा, मजा करा. लाईफ इज टू शॉर्ट. आपल्याला माहिती नाही आहे कधी आपला अंत आहे. आणि 4 रूल्स आपण नेहमी फॉलो केले की काही आपल्याला प्रॉब्लेम होत नाही. तसं मी तो फॉलो करते की ज्या गोष्टी जेव्हा घडायच्या, जशा घडायच्या तशाच त्या घडणार आहेत. त्याच्यावरती आपण आपली एनर्जी फुकट घालवायची नाही. ॲट द सेम टाईम व्हॉट इज ओव्हर, जे झालंय ते संपलंय. त्याच्यामध्ये तुम्ही यू कॅनॉट गो बॅक इन टाइम्स, नॉर यू कॅन गो फॉरवर्ड इन टाइम्स. यू हॅव टू जस्ट लिव्ह फॉर द मुवमेंट. ॲट द सेम टाईम डू नॉट कॅरी एनी गिल्ट आणि डू नॉट कॅरी एनी रिग्रेट्स. जे झालंय ते संपलं, रिग्रेट करण्यात काही अर्थ नाही आहे. मी ते काय बदलू शकत नाही. तो नो रिग्रेट्स, नो गिल्टी. कशासाठी गिल्टी? त्या सिच्युएशनमध्ये जशी जशी डिमांड होती तसं आपण ते अप्लाय केलं. सो इट्स ओके. आणि बी रेडी फॉर युअर लास्ट ब्रेथ. हॅपीली आणि छान हसऱ्या
सगळ्या गोष्टीला सामोरं जा, शेवटच्या श्वासापर्यंत मस्त एन्जॉय करा. आणि पुन्हा एकदा म्हणेन की जस्ट चिल. आणि आज मी माझ्या सुनेची आणि माझ्या मुलीची खूप ऋणी आहे की त्यांनी माझं खरोखरच रिटायरमेंट लाईफ खूप समृद्ध केलं. मला वेळ मिळतो खूप, मी माझ्या हॉबीज परस्यू करू शकते, त्याच्यामुळे आनंद आहे सगळीकडे. आणि मुलं खुश तर आई खुश, आई खुश तर घर खुश. थँक्यू सो मच. खरंच या आबालवृद्ध मुलगी असू दे किंवा स्त्री असू दे, आपल्याला खूप